द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड, पार्ट 18. क्षमाशीलतेसाठी अंतर्मनाचा वापर कसा करावा. जीवन पक्षपाती नाही, ईश्वर जीवन आहे. या क्षणीही तुमच्या तनामनात जीवन सिद्धांत प्रवाहित होत आहे. तुमच्यातील शुभ इच्छा, शांती, सौंदर्य, आनंद आणि समृद्धी प्रकट होणं यालाच ईश्वराची इच्छा किंवा जीवन म्हणतात. अंतर्मनात प्रवाहित होणाऱ्या जीवनमार्गात तुम्ही अडथळे आणले तर या भावनिक साचलेपणातून अंतर्मनात गोंधळ निर्माण होतो. त्यातून सगळ्या प्रकारची नकारात्मक परिस्थिती निर्माण होते. जगातील दुःखाशी ईश्वराला काहीच देणं घेणं नसतं, कारण तो अशा दुःखद परिस्थितीत राहू शकत नाही. अशी परिस्थिती मानवजातीच्या नकारात्मक व विनाशक विचारांचा परिपाक आहे. म्हणून तुम्हीच निर्माण केलेल्या तुमच्या अडचणींबद्दल किंवा आजारांबद्दल ईश्वराला दोष देणे ही एक गंभीर चूक आहे. अनेक लोक आजारांबद्दल आणि कष्टांबद्दल ईश्वराला बोल लावतात व त्यांची निर्भर्त्सना करतात. जीवन प्रवाहाच्या मार्गात मानसिक अडथळा उभे करण्याची त्यांना सवय असते. काही लोक त्यांच्या वेदना, दुःख, प्रिय व्यक्तींच्या मृत्यू, शोकांतिका आणि अपघाताबद्दल ईश्वरावर दोषारोप करत असतात. ते त्यांच्या दुःखांबद्दल ईश्वराला जबाबदार धरतात. जोपर्यंत लोक ईश्वराबद्दल नकारात्मक भावनांना कुरवाळत बसतात तोपर्यंत त्यांचं अंतर्मन नकारात्मक विचारांना साकार करत असतं. ते स्वतःला शिक्षा करत असतात. त्यांनी सत्य पाहायला हवं. जीवन प्रवाहात स्वतःच उभा केलेला धोंडा दूर करायला हवा. राग, द्वेष करणे, इतरांची निंदा या गोष्टी सोडून द्यायला हव्यात. अन्यथा स्वास्थ्य, आनंद आणि निर्मितीच्या मार्गात अग्रेसर होऊ शकणार नाहीत. ज्या क्षणी असे लोक हृदयात ईश्वराची स्थापना करतील त्यावेळी ईश्वर हा त्यांचा प्रेमळ पिता असल्याचं त्यांना पटेल. ईश्वरावरील किंवा जीवन सिद्धांतावरील त्यांचा विश्वास त्यांच्या अंतर्मनाद्वारे स्वीकारला जाईल. त्या परमपित्याचा आशीर्वाद वा कृपाप्रसाद त्यांना दशदिशातून प्राप्त होईल. जीवन क्षमाशील आहे. स्वतः जबाबदारी स्वीकारायला हवी. तुम्ही तुमचं बोट कापून घेता तेव्हा ईश्वर तुम्हाला क्षमा करतो. तुमच्यातील अदृश्य बुद्धिमत्ता त्याला बरं करण्याच्या मार्गाला लागते. नवीन पेशी बनून तो घाव बरा करते. तुम्ही जंतू संसर्गाला बळी पडता तेव्हाही जीवन तुम्हाला माफ करतं. त्या बाह्य हल्लेखोराला घेरून त्यापासून तुम्हाला मुक्त करतं. तुमचा हात भासतो तेव्हा जीवन सिद्धांत तुमची भगभग आणि फोडं बरं करतो. तुम्हाला नवीन पेशी प्रदान करतो. जीवन तुमच्याबद्दल आकस बाळगत नाही. ते सदैव क्षमाशील असतं. जीवन तुम्हाला स्वास्थ्य, बल, सुसंवाद आणि शांतीचं वरदान देत असतं. जर तुम्ही प्रकृतीशी, निसर्गाशी ताळमेळ साधला नाहीत तर नकारात्मक, हताश करणाऱ्या आठवणी, दुर्भावना तुमच्या जीवन सिद्धांतांच्या प्रवाहाला बद्ध करतात. अपराध बोधातून मुक्ती. तो रात्री उशिरापर्यंत ऑफिसमध्ये काम करायचा. वरिष्ठांनी, सहकाऱ्यांनी इतक्या कठोर परिश्रमाबद्दल आपली पाठ थोपटावी ही त्याची अपेक्षा कधीच पूर्ण झाली नाही. त्याचा रक्तदाब धोकादायक पातळीपर्यंत वाढत चालला होता. जेव्हा त्यानं घटस्फोटाचा निर्णय घेतला तेव्हा त्याची पत्नी माझ्याकडे आली होती. तेव्हा मी त्याला विचारलं, तुझ्या मनात एखादी अशी गोष्ट आहे जी तुला आतल्या आत पोखरत आहे. तू स्वतःला कशासाठी शिक्षा करत आहेस? त्यानं सांगितलं की त्याला भावाबद्दल अपराधी भावना आहे. त्यानं वडिलांच्या मृत्यूनंतर आपल्या भावाला प्रॉपर्टीचा मोठा हिस्सा न देता तो स्वतःकडे घेतला होता. मी त्याला समजावून सांगितलं की ईश्वर तुला शिक्षा करत नव्हता. तू स्वतःला शिक्षा करत आहेस. जर तुम्ही जीवन सिद्धांतांचा अनादर केला तर तुम्हाला शिक्षा भोगावीच लागते. जर तुम्ही उघड्या तारेवर हात ठेवला तर तुम्हाला विजेचा शॉक लागणं अटळ आहे. निसर्गाची शक्ती दुष्ट नसते. त्या शक्तीचा तुम्ही कसा वापर करता यावर हे अवलंबून असतं की तुम्हाला चांगले परिणाम प्राप्त होतील की वाईट. तुमचं घर प्रकाशित करण्यासाठी विजेचा वापर करता की एखाद्याला जीव घेणं शॉक देण्यासाठी.
पाप एकच आहे, जीवन सिद्धांताबद्दलचं अज्ञान. रसायनशास्त्राच्या नियमाचा चुकीचा वापर केल्यास तुम्ही विस्फोटात नष्ट व्हाल. हात लाकडी फळीवर आपटल्यास तुमचा हात रक्ताळेल. चूक फळीची नाही, चूक तुम्ही केलेल्या दुरुपयोगात आहे. ईश्वर कोणाचाही निषेध अपमान करत नाही वा कोणालाही शिक्षा करत नाही, हे मी त्याला समजावलं. स्वतःच्या नकारात्मक विध्वंसक विचारांना अंतर्मनानं दिलेली प्रतिक्रिया हेच त्याच्या सगळ्या यातनांचं कारण होते. त्याला क्षमेची गरज होती, पण क्षमेचा खरा अर्थ होतो स्वतःला माफ करणं. क्षमा करून आपण दैवी नियमांशी ताळमेळ साधतो. आत्मक्लेशालाच नरक म्हणतात, क्षमेलाच स्वर्ग म्हणतात. मी त्याला विचारलं, हे ज्ञान मिळवल्यावरही तू भावाची फसवणूक केली असतीस का? नाही, त्यावेळी जे केलं ते तू आता करणार नाहीस ना? त्यानं नकारार्थी मान डोलावली. मी आता इतरांनी कसं जगावं यासाठी त्यांना मदत करतोय. मी म्हणालो, आता तू समंजस आहे, क्षमाशील आहे. स्वतःला क्षमा करणं हीच खरी क्षमाशीलता. खुनी स्वतःला माफ करायला शिकला. युरोपमध्ये एका माणसानं त्याच्या भावाचा खून केला होता. जेव्हा तो माझ्याकडे आला तेव्हा तो प्रचंड मानसिक व्यथा व यातनांच्या आगीत होरपळत होता. त्याच्या भयानक कृत्याबद्दल ईश्वराने त्याला शिक्षा करायला हवी असं त्याला वाटायचं. त्याच्या पत्नीचे त्याच्या भावाशी अनैतिक संबंध असल्याचं त्याला आढळून आलं होतं. एके दिवशी त्या दोघांना रंगेहात पकडलं. क्रोधाच्या आवेगात त्यानं भावाला गोळी घातली. काही वर्षानंतर त्याची भेट एका अमेरिकन महिलेशी झाली. त्या दोघांनी लग्न केलं. त्यांना 3 गोंडस मुलं झाली. तो आज अनेकांना मदत करण्याच्या स्थितीत आहे. मी त्याला समजावताना सांगितलं, शास्त्रज्ञांच्या मते 11 महिन्यानंतर आपल्या शरीरातील प्रत्येक पेशीचं नव्या पेशीत रूपांतर होत असतं. त्यामुळे मानसिक व शारीरिकदृष्ट्याही आता तो माणूस राहिला नाही. कधी काळी खून केला होता, आता त्याचा आध्यात्मिक स्तरावर उन्नयन झालेलं आहे. त्याच्या मनात शुभेच्छा आणि प्रेम काठोकाठ भरलेला आहे. त्याच्यातली खुनी व्यक्ती तर आध्यात्मिक व मानसिकरित्या नाहीशी झालेली आहे. या स्पष्टीकरणाचा त्याच्या मनावर खोल परिणाम झाला. त्याच्या मनावरून प्रचंड ओझं दूर झाल्यासारखं वाटत होतं. बायबलमध्ये सांगितलेल्या पुढील ओळींचा मतितार्थ आता त्याला खऱ्या अर्थाने समजला. तू ये, आपण मिळून तर्क लावू. ईश्वर म्हणाला, तुझी पापं कितीही रक्तरंजित असली तरी ती बर्फासमान पांढरी होतील, लाल असली कितीही तरी शुभ्र होतील. तुमच्या संमतीशिवाय कुणाचीच टीका तुम्हाला दुखवू शकत नाही. माझ्या एका व्याख्यानानंतर एक शाळा शिक्षिका माझ्याकडे आली. तिनं सांगितलं की मला नुकतंच एक भाषण द्यावं लागतं. एक सहकारी शिक्षकीनं निंदा करणारी चिठ्ठी तिच्याकडे पाठवली. त्यात लिहिलं होतं, तू खूप वेगानं बोललीस, काही शब्द खाऊन टाकले, आवाजही नीट ऐकू येत नव्हता, तुझी भाषाशैली एकदम खालची होती आणि बोलणं भरकटलेलं होतं. ती शिक्षिका खूप दुखावली गेली. निंदा करणाऱ्या सहशिक्षिकेचा तिला तिरस्कार करू लागली. शाळेत असताना तिच्याशी कोणताही संबंध येऊ नये याची दक्षता घेऊ लागली. समुपदेशनात त्या शिक्षिकेनं कबूल केलं की त्या टीकेचं बरेच तथ्य होतं. तिनं मान्य केलं की ते पत्र खरं तिच्यासाठी आशीर्वाद रूप होतं. तिला सुधारणा करण्याची गरज होती. नंतर तिने एका महाविद्यालयात पब्लिक स्पीकिंगचा कोर्स पूर्ण केला. मध्यंतरीच्या काळात तिच्यावर टीका करणाऱ्या शिक्षिकेचं तिनं आभार मानले. सहृदय व्हा. शिक्षिकेला मिळालेली चिठ्ठी पूर्णतः खोटी असती तर अशा वेळी तिला समजून घ्यावं लागलं असतं की तिच्या भाषणात असं काहीतरी होतं जे चिठ्ठी लिहिणाऱ्या त्या सहशिक्षिकेच्या पूर्वधारणांना धक्का पोहोचवणारं होतं. समस्या चिठ्ठी लिहिणारीच्या मनात होती. हे समजून घेण्यासाठी त्यानंतर दुसरं पाऊल त्या व्यक्तीच्या शांतीसाठी प्रार्थना करणं. जेव्हा तुम्हाला माहिती असतं की तुम्ही तुमच्या विचारांचे स्वामी आहात, तेव्हा तुम्हाला कोणीही दुखवू शकत नाही. भावना या विचारांच्या अनुषंगाने निर्माण होतात. तुम्हाला विचलित किंवा अस्वस्थ करू शकणारे विचार बाजूला सारण्याचा अधिकार आहे. एकाकी वधू. काही वर्षांपूर्वी चर्चमध्ये विवाह लावून देण्यासाठी गेलो होतो. लग्नाची वेळ टळून गेली, पण नवरा मुलगा आलाच नाही. 2 तासानंतर
तासांनंतर म्हणाली, मी दिव्य मार्गदर्शनासाठी प्रार्थना केली होती. कदाचित हेच माझ्या प्रार्थनेचं उत्तर असेल, कारण ईश्वर कधीच चूक करत नाही. या संकटातही तिने ईश्वरावर श्रद्धा व्यक्त केली. तिच्या मनात कोणताच कडवटपणा नव्हता, कारण ती म्हणाली, विवाहासाठी मी आतुरलेले होते, तरीही मला वाटतं हे लग्न आमच्यासाठी योग्य नसावं, कारण माझी प्रार्थना फक्त माझ्यासाठीच नव्हे तर आम्हा दोघांसाठी होती. तिच्या ठिकाणी अन्य व्यक्ती असती तर कोसळून पडली असती. ती तरुण मुलगी मात्र बाहेर पडली. अंतर्मनात खोलवर राहणाऱ्या असीम प्रज्ञेशी ताळमेळ साधा. त्याच्या उत्तरावर ठाम विश्वास बाळगा, इतका की तुमच्या लहानपणी तुम्हाला कडेवर उचलून घेतल्यावर तुम्ही तुमच्या आई वडिलांवर ठेवला असेल. मानसिक स्वास्थ्याचा हाच राजमार्ग आहे. लैंगिकता वाईट आहे, मी दुष्ट आहे. माझे भाषण ऐकण्यासाठी आलेली एक स्त्री भाषण संपल्यानंतर माझ्याकडे आली. तिचे नाव कॅरोल होते. तिचे प्लेन काळा पोशाख व काळे मोजे घातले होते. तिचा चेहरा पिवळा पडला होता. चेहऱ्यावर कोणत्याही मेकअपचे चिन्हही नव्हते. तिचे वागणे अगदी अदबशीर, हळूवार पण सतर्क, सावध होते. जणू काही तिच्या आसपासचे लोक अचानक रागाने भडकून उठतील अशी दबून वागत होती. लवकरच तिने मला सांगितले की तिचं संगोपन कसं झालं होतं. नृत्य करणे, पत्ते खेळणे, पोहणे, पुरुषांबरोबर हिंडणे पाप आहे, अशा संस्कारात ती वाढली. तिच्या आईच्या मते सगळे पुरुष दुष्ट असतात. लैंगिकता म्हणजे सैतान प्रेरित बाहेर खालीपणाशिवाय दुसरे काही नाही. अशा संस्कारामुळे जेव्हा कॅरोल तिच्यासोबत काम करणाऱ्या तरुणाबरोबर जेवणासाठी गेली तेव्हा तिला खूप अपराधी वाटलं. देव तिला शिक्षा करील. जो तरुण तिला आवडायचा, जवळचा वाटायचा, त्याच्या लग्नाच्या मागणीला तिनं नकार दिला. ही तरुणी अपराध भावानं ग्रासलेली होती. आईच्या संस्कारासह जगणं तिच्यासाठी अशक्य होतं, पण त्याचबरोबर त्यांच्यात काही चुकीचे आहे हा विचार टाळणंही अशक्य होतं. आपल्या सगळ्यांमध्ये प्रवाहित होत असलेले जीवनसत्व खळखळून वाहण्यासाठी झगडत होते. तिने स्वतःला माफ करायला शिकण्याचा प्रयत्न करावा. क्षमा करणं म्हणजे एखाद्या गोष्टीसाठी दुसरी गोष्ट सोडून देणं. मी तिला समुपदेशनादरम्यान सांगितलं. दर आठवड्याला मी समुपदेशन केलं. 10 आठवड्यात मी तिला बाह्य व अंतर्मनाच्या कार्याविषयी सांगितलं. तिला एका बुरसटलेल्या विचारांच्या आईनं संमोहित केलं होतं. आता ती एक तारुण्यानं मुसमुसलेलं प्रसन्न आयुष्य जगायला लागली आहे. कॅरोल अधिक आकर्षक कपडे वापरू लागली, ब्युटी पार्लरमध्ये जाऊ लागली, तरुण पुरुषांसोबत बोलू लागली, जगण्यावर प्रेम करू लागली, जीवनाचं मोल समजू लागली, अनुरूप जोडीदारासाठी प्रार्थना करू लागली. एका संध्याकाळी जेव्हा ती मला भेटून बाहेर पडत होती तेव्हा माझ्या परिचयातल्या एका माणसाशी मी तिची सहज ओळख करून दिली. 6 महिन्यानंतर त्यांनी लग्न केलं. आता ते परस्पर सोबत आनंदानं नांदत आहेत. क्षमाशील नसणं आध्यात्मिक अज्ञान. जेव्हा प्रार्थना करशील तेव्हा क्षमाही कर. कुणाविरुद्ध मनात काहीच ठेवू नकोस. मानसिक शांती आणि स्वास्थ्यासाठी इतरांना माफ करणं अत्यंत गरजेचं आहे. संपूर्ण स्वास्थ्यासाठी आणि आनंदासाठी तुम्हाला दुखवणाऱ्या प्रत्येकाला तुम्ही क्षमा करायला हवं. ईश्वराशी स्वतःच्या विचारांचा ताळमेळ ठेवून स्वतःलाही माफ करायला हवं. इतरांना क्षमा करू शकला नाहीत तर तुम्ही स्वतःलाही माफ करू शकणार नाही. स्वतःला क्षमा न करणं म्हणजे आध्यात्मिक अज्ञान होय. मन हेच आजारांचं कारण आहे असं आधुनिक मनोकायिक वैज्ञानिक क्षेत्र मानतं. हे क्षेत्र सांगतं की द्वेष, धिक्कार, पश्चाताप आणि तिरस्कार या विघातक भावनांमुळे सांधेदुखीपासून ते हृदयरोगापर्यंतचे अनेक आजार उद्भवतात. या नकारात्मक भावनांमधून निर्माण होणारा ताण रोगप्रतिकारक क्षमता दुबळी करतो. परिणामी तुम्ही कोणत्याही जंतू संसर्गाला सहज बळी पडू शकता. इतरांबद्दल द्वेष, तिरस्कार आणि दुखावले गेल्याची भावना अंतर्मनावर व्रण तयार करते. हे व्रण मिटवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे इतरांना व स्वतःला क्षमा करणं. क्षमाशीलता म्हणजे प्रेमपूर्ण वागणं. क्षमाशीलता एक कला असून तिचा मुख्य घटक आहे क्षमा करण्याची तयारी. इतरांना क्षमा करण्याची इच्छा असल्यास तुमच्या मार्गामध्ये निम्मे अडथळे दूर होतील.
इतरांना क्षमा करणं म्हणजे त्यांच्याशी संबंध वाढवणं नव्हे. तुम्ही अशी कुणावरही जबरदस्ती करू शकत नाही. तसे केले तर सद्भाव बाळगणे, प्रेम करणे, शांती किंवा सहनशीलता बाळगणे हे सरकारी कायद्यांसारखे बंधनकारक करणे होईल. बायबल सांगतं, परस्परांवर प्रेम करा. ज्याला खरंच इच्छा असते तोच हे करू शकतो. तुम्ही इतरांसाठी आरोग्य, शांती, सुख, आनंद आणि जीवनातील सर्व वरदायी गोष्टी चिंतिता. हाच प्रेमाचा अर्थ होतो. एखाद्याला क्षमा करून तुम्ही मनाचा मोठेपणा दाखवत नाही. यात तुमचाच स्वार्थ असतो, कारण तुम्ही दुसऱ्यांसाठी जे मागता तेच तुम्हाला मिळतं. कारण तुम्ही त्या गोष्टीचा विचार करत असल्यानं ती अनुभवता. जसा तुम्ही विचार करता तसेच तुम्ही बनता. क्षमाशीलतेचं तंत्र. क्षमाशीलतेचं साधं सोपं तंत्र वापरल्यास तुमच्या आयुष्यात चमत्कार घडून येतील. तुमचं मन व शरीर शांत व रिलॅक्स करा. ईश्वराच्या त्याच्या तुमच्याबद्दलचा करुणेचा विचार करा आणि म्हणा, मी मोकळेपणानं स्वतःला क्षमा करते किंवा दुसऱ्यांना मी त्याला माझ्या मनातून मुक्त करत आहे. त्याच्याशी निगडीत असणाऱ्या प्रत्येक गोष्टीला माफ करत आहे. आता आम्ही दोघंही मुक्त आहोत. आज माझ्यासाठी आंतरिक शांतीचा दिवस आहे. ज्यांनी मला दुखावलंय त्यांना मी मुक्त केलंय. त्यांना आरोग्य, सुख, शांती आणि जीवनातील सर्वोत्तम गोष्टी मिळाव्यात अशी प्रार्थना करते. हे मी मोकळेपणाने, आनंदाने आणि प्रेमपूर्वक करत आहे. मला दुखवणाऱ्या व्यक्तींबद्दल माझ्या मनात विचार येईल तेव्हा मी म्हणते, मी तुला मुक्त केलंय आणि मी आणि तू, आपण दोघंही मुक्त आहोत. तुला जीवनातील सर्वोत्तम सुख मिळत. खऱ्या क्षमाशीलतेचं महान रहस्य आहे की एकदा तुम्ही त्या व्यक्तीला क्षमा करताच पुन्हा प्रार्थनेची गरज उरत नाही. जेव्हा त्या व्यक्तीविषयी वाईट विचार मनात येतील तेव्हा त्यांचं भलं चिंतून म्हणा, तुला शांती लाभो. काही दिवसांनंतर त्या व्यक्तीविषयीचे विचार कमीत कमी वेळा तुमच्या मनात येत आहेत आणि शेवटी ते पूर्णपणे पुसले गेले आहेत. सत्वपरीक्षा क्षमाशीलतेची. सोनं पारखण्यासाठी सोनार जशी परीक्षा करतात तशीच क्षमाशीलतेसाठी सुद्धा असते. ती अशी, समजा एखाद्या व्यक्तीने तुम्हाला दुखवलं आहे आणि इतर कोण तुमच्या समोर तिच्याविषयी चांगलं बोलत आहे. आता जर तुमच्या मनात पुन्हा खदखदू लागलं तर समजा तुमच्या अंतर्मनात अजूनही तिरस्काराची पाळमुळं शिल्लक आहेत. हा तिरस्कार अनर्थ निर्माण करत आहेत. तुम्ही अद्याप त्याला क्षमा केलेली नाही. समजा एका वर्षापूर्वी तुम्हाला दुखवणाऱ्या दातासाठी अत्यंत वेदना देणारे उपचार करावे लागले आहेत आणि त्याबद्दल तुम्ही मला आज सांगत आहात. जर मी तुम्हाला विचारले की तुम्हाला त्या वेदना अजूनही होत आहेत का? जर तुम्ही माझ्याकडे आश्चर्याने पाहाल आणि म्हणाल, अर्थातच नाही, मला वेदना आठवतात पण आता अजिबात होत नाहीत. क्षमा करण्याची हीच तर सत्वपरीक्षा आहे. सगळ्यांना समजून घेणं म्हणजे सर्वांना क्षमा करणं. तुम्हाला अंतर्मनाचा रचनात्मक नियम समजताच तुम्ही इतरांना द्वेष देणं थांबवता. आपलं भाग्य घडण्यासाठी आपले विचारच जबाबदार आहेत हे समजतं. मग इतर लोक माझा आनंद हिरावून घेत आहेत, माझी संधी इतरांनी हिरावून घेतली, मला सुखानं जगण्यासाठी झगडा करावा लागेल असे तुमचे विचार मनातून हद्दपार करता. बायबल म्हणतं, तुम्ही हृदयापासून जसा विचार करता तसंच तुम्ही बनता. क्षमाशीलतेचा लेखाजोखा. 1. ईश्वर कोणाचाही बदला घेत नाही. जीवन कोणाशीही दुजाभावानं वागत नाही. तुम्ही सहज संवाद, स्वास्थ्य आणि शांतीच्या तत्वांची ताळमेळ असेल तर ईश्वर तुमच्यावर खुश झालेला आहे असं समजा. 2. ईश्वर कधीही राग, आजार, अपघात किंवा कष्ट देत नाही. पेराल तेच उगवेल हा नियम लक्षात ठेवा. 3. तुमची ईश्वराबद्दलची संकल्पना तुमच्या जीवनात अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडत असते. तुम्ही प्रेमस्वरूप ईश्वराला मानत असाल तर तुमचं अंतर्मन असंख्य आशीर्वादांनी भरून जाईल. ईश्वराच्या प्रेमावर विश्वास ठेवा. 4. ईश्वर कोणाबद्दलही आकस बाळगत नाही. ईश्वर कधीच तुमचा धिक्कार करत नाही. 5. तुमचा अपराध भाव म्हणजे ईश्वराबद्दलचा चुकीचा समज आहे. ईश्वर तुम्हाला शिक्षा करत नाही वा मूल्यमापनही करत नाही. तुमची नकारात्मक भावना आणि आत्मक्लेशाच्या अदृश्य परिमाणातून तुम्ही स्वतःला शिक्षा करत असता.
निसर्गाच्या शक्ती वाईट नाहीत, तुम्ही त्याचा वापर कसा करता यावर त्याचा परिणाम अवलंबून असतो. विजेच्या ऊर्जेचा उपयोग करून तुम्ही एखाद्याला हानी पोहोचवू शकता किंवा घराचा अंधार दूर करू शकता. ईश्वराबद्दलच्या आणि ब्रह्मांडाबाबतच्या चुकीच्या आकलनामुळे तुम्ही स्वतःला शिक्षा करून घेता. आपले विचार सर्जनशील असतात, आपणच आपले दुःख संकट निर्माण करत असतो. 8. इतरांनी तुमच्यातले दोष दाखवले तर त्यांना धन्यवाद म्हणा, त्यांच्या मतांचा आदर करा, त्यांच्या मदतीने तुमचे दोष दूर करू शकता. 9. तुम्हीच जेव्हा अंतर्मनाचे व बाह्यमनाचे मालक असता तेव्हा तुम्हाला कोणीही यातना देऊ शकत नाही. अशा वेळी निर्मळ मनाने इतरांसाठी सद्भावपूर्वक प्रार्थना करू शकता. 10. एखाद्या बाबतीत जेव्हा तुम्ही मार्गदर्शनासाठी प्रार्थना करता तेव्हा जे घडेल ते तुमच्या भल्यासाठीच आहे यावर विश्वास ठेवा. मग स्वतःची कीव करण्याची, आत्मक्लेश करण्याची काहीच गरज नाही. 11. तुमचे विचारच एखाद्या गोष्टीला चांगले वा वाईट ठरवतात. स्वादिष्ट भोजनाची, लैंगिक सुखाची, श्रीमंत होण्याच्या इच्छेची किंवा स्वतःच्या गुणांच्या खऱ्या अभिव्यक्तींची इच्छा बाळगणे काहीच गैर नाही. तुमच्या इच्छा आणि आकांक्षाचा वापर तुम्ही कसा करता यावर त्या चांगल्या किंवा वाईट ठरत असतात. 12. आपल्यातील नकारात्मक भावना हेच आजारांचे मूळ कारण आहे. प्रेमपूर्वक स्वतःला व इतरांना माफ करा. ज्यांनी तुम्हाला दुखवले आहे अशा सर्वांसाठी तुम्ही सुखाची प्रार्थना करा. जोपर्यंत त्यांचा विसर पडत नाही तोपर्यंत असं करत राहा. क्षमा करणं म्हणजे काहीतरी देऊ करणं, इतरांना प्रेम, आनंद, शहाणपण आणि मनापासून शुभेच्छा तोपर्यंत द्या जोपर्यंत तुमच्या मनात कुणाविषयी तिरस्काराची भावना राहणार नाही. हीच क्षमाशीलतेची सत्वपरीक्षा असते. 14. तुम्हाला ज्यांनी दुखावलं आहे किंवा ज्यांनी तुमची बदनामी केली आहे अशा व्यक्तींबद्दल जर तुमच्या मनात नकारात्मक भावना असतील तर तुम्ही अजूनही त्यांना क्षमा केलेलं नाही. तुमच्या अंतर्मनात तिच्याबद्दल तिरस्कार अजूनही शिल्लक आहे. तो प्रेमाने दूर करा. त्या व्यक्तीला आयुष्यात सर्व सुख लाभो अशा प्रार्थना करा. 77 वेळा क्षमा करा या प्रचलित म्हणीचा हाच अर्थ आहे. धन्यवाद. माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला हे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.